श्रवण, ग्रहण, चिंतन आणि मनन. नॉलेज हे 4 लेवल्समधनं ब्रेनमधनं प्रोसेस होत असतं. क्लिअर इंटेन्शन विथ फोकस्ड अटेन्शन इंग्रजीमध्ये ज्याला म्हणतात. क्लिअर इंटेन्शन, मला काय मिळवायचं आहे नेमकं, दॅट इज क्लिअर इंटेन्शन. म्हणून लक्ष देऊन ऐकणं ज्याला म्हणतात फोकस्ड अटेन्शन. असं होतं तेव्हा होतं त्याला म्हणतात श्रवण. आता कानावरती पडलं, ठीक आहे, ऐकलं, इकडून तिकडे गेलं. श्रवण भक्ती आहे. शब्द का आला? मी ऐकायला बसलोय. आय वॉन्ट टू गेन समथिंग आउट ऑफ इट. सो दॅट सेज आय हॅव गॉट व्हेरी क्लिअर इंटेन्शन विथ फोकस्ड अटेन्शन. ज्याने श्रवण घडतं. त्यानंतर तो डेटा तुमच्या मधल्या मेंदूकडे जातो की जिकडे प्रोसेसिंग आहे, ज्याला लिंबिक ब्रेन म्हणतात, की जो भावनात्मक आहे तो ठरवतो हे खरंच वरच आहे का, तर ग्रहण करतो. अदरवाईज चलो जाने दो, जस्ट कॉल इट अ डे अँड फॉरगेट इट. तो जेव्हा म्हणतो नो, दिस इज समथिंग प्राइसलेस विच आय वॉन्ट टू टेक इट इन, तेव्हा तो ग्रहण करतो. आणि त्याच्यावरती चिंतन, ती जी प्रोसेस आहे ती चिंतनाची आहे. ग्रहण केल्यानंतर तो चिंतन करतो आणि मग म्हणतो की येस दिस इज टू बी मास्टर्ड. आणि मग तो मागच्या मेंदूकडे पाठवतो जिकडे तुमचं मानस सरोवर आहे. कुठं जाता बोंबल्याला थंडी? तिथे मानस सरोवराचं दगड वेचायला. मानस सरोवर इथे आहे, ज्याला तुमचा हाइंड ब्रेन म्हणतात, जो तुमचा मेन प्रोसेसर आहे, जो मास्टर की आहे, जिकडे चंद्रतळ आहे, जिकडे तुमची मनसा देवी आहे, जिथे मनशक्ती आहे, जिथं तुमची एकादशी राहते, बाय द वे देहामध्ये तिथं राहते. तिच्याकडे एकदा डेटा गेला की ती म्हणते एवढ्या प्रोसेसमधनं आलेला आहे, सो नाव दिस इज टू बी मास्टर्ड. आणि रिपीट मोड, रिपीट मोड, रिपीट मोड, रिपीट मोड, रिपीट मोड, याला म्हणतात मनन. तर हे मनन नीट झालं म्हणजे तुम्ही मास्टरी मिळवलीत. की नाव यू हॅव डिसाइडेड येस आय वॉन्ट टू रिअली गेन समथिंग आउट ऑफ इट. मला पोहायला शिकायचं आहे. एकदा गेलो नका, पाणी गेलं, घुसपट नको, मला नाही जायचं. मी ठरवलं पोहायला शिकल्या येईपर्यंत मी पाण्यातनं बाहेर येणार नाही. मग जी प्रोसेस होते ती पाण्यात टाकलं कोणीतरी बुडणार नाही तुम्ही, कारण टू युअर ब्रेन हॅज प्रोसेस्ड इट. लहान असताना चालताना 10 वेळा पडलात की नाही, पण शिकलात ना. आता असं होतं का आम्ही चालायला विसरले, पडले नाही होत. 2 पेक पिऊन सुद्धा बघ मी सरळ चालतो, एवढी मस्ती आहे. 2 पेक काय 4 पेक पिऊन का नाही पडत तुम्ही? कारण तुमचा हाइंड ब्रेन काम करतोय, तुमची मनसा देवी, तुमची एकादशी काम करते. सो व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू गेन, see that it is done again and again. So whatever that is done repeatedly is called a habit. And habit becomes your personality. That creates a personal reality. त्यामुळे तुम्हाला नवीन शिकायचं असेल तर मुळात क्लिअर इंटेन्शन, फोकस्ड अटेन्शननी श्रवण करायचं, ग्रहण करायचं, चिंतन करायचं आणि मनन.